बिले ही वेळेवर दिलीच पाहिजे। शासनाने थकीत बिले वेळेवर दिलीच पाहिजे। भविष्यातील गुत्तेदारांच्या आत्महत्या शासनाने रोखल्याच पाहिजेत। जल जीवन मिशनचे थकीत बिले ही शासनाने अदायगी केलीच पाहिजे। सार्वजनिक बांधकाम मंडळाकडून पैसे मिळालेच पाहिजे। ग्राम विकास खात्याला सुद्धा निधी मिळालेच पाहिजे। सगळ्यांनी थोडं जोरात घोषणा द्या। आवाज समोर निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अरे निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय हो। निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। अरे या प्रशासनाचं करायचं काय? खाली मुंडका वर पाय। निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा। सिंचन असो, इरिगेशन असो, पाटबंधारे विभाग असो, या सर्व विभागामधील गुत्तेदार संघटना एकत्र येऊन जिल्ह्यामध्ये 35 जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आहे। कारण असं आहे की मागील 1 वर्षापासून त्यांनी सर्व कंत्राटदार मंडळांची देयक शासनाने अदा करण्यात आलेली नाही। त्यामध्ये जल जीवन मिशन योजना अशी एकमेव योजना आहे की हर घर जल हर घर नल या योजनेची संकल्पना चांगली आहे, परंतु या योजनेअंतर्गत झालेल्या देयक अद्यापर्यंत मागील 1 वर्षापासून मिळालेले नाही। तशीच अवस्था सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये झालेली आहे। तशीच अवस्था इरिगेशन विभागामध्ये झालेली आहे। सर्व ग्रामीण योजनांमध्ये यामुळे अडचणी निर्माण झालेल्या आहे। तरी शासनाला एवढीच विनंती करतो की या सर्व गुत्तेदार ठेकेदार मंडळींची देयक लवकरात लवकर अदा करण्यात यावा, नसता आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम बंद आंदोलन करावं लागेल। एवढीच शासनाकडे विनंती आहे। शासनाने आणि प्रशासनाने त्वरित देयका संदर्भामध्ये पावलं उचलावे एवढीच विनंती। जय महाराष्ट्र। पी.बी. तिडके, जिल्हाध्यक्ष ग्रामीण पाणी पुरवठा, छत्रपति संभाजीनगर। आंदोलन हुआ है। जल जीवन मिशन, BNC, सार्वजनिक बांधकाम, सिंचन विभाग, अनेक विभाग से हुआ है। हमको 1 साल से निधि नहीं है, इसलिए ये आंदोलन चल रहा है। हमने शासन को भी बताया है पहली बार क्या भाई हम ऐसा आंदोलन करने वाले। इसके बाद हम जो है मुंबई मंत्रालय फांसी लगाने की बारी आ गई है हमारे कॉन्ट्रैक्टर लोगों को। इसलिए शासन ने तत्काल हमारी आंदोलन की दखल लेना चाहिए और हमारा मसला हल करना चाहिए। क्या वजह? पैसा ही नहीं आया। 12 महीना होगा गवर्नमेंट से कोई निधि नहीं आया हमारे को, कोई भी खाते को नहीं आया है। इसके अंदर क्या लोक प्रतिनिधि है? यहाँ पर 2 मंत्री है, उनसे बोले हम लोगों ने अभी, और उनके पास जाने वाले हम लोग। उनको दिख रहा है अभी हमारा आंदोलन। जी अर्थ मंत्री को निवेदन दिए। अजित पवार साहब आए थे, उनको निवेदन दिए हमने अर्थ मंत्री। अगला क्या रहेगा? मंत्रालय। हाँ यस। राज्य कामगार कंत्राटदार महासंघाच्या वतीने संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व विभागातील कॉन्ट्रॅक्टर्स, मजूर संस्था, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर्स हे सर्व आवर्जून उपस्थित राहून आम्ही जिल्हाधिकारी येथे तीव्र स्वरूपाचे निदर्शने आंदोलन केलेले आहे। याच्या मागे पार्श्वभूमी शासनाने आम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांनी गेले 1 ते 2 वर्षापासून जल जीवन मिशन असेल, सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, इरिगेशन विभाग असेल, इलेक्ट्रिकल विभाग असेल, MSAB विभाग असेल, या सर्व विभागांची सर्व कॉन्ट्रॅक्टर्स मित्रांनी पोटाला खीळ मारून कर्ज काढून सोने गहाण ठेवून आम्ही कामे पूर्ण केलेली आहे। व शासनाने आम्हाला गेले 18 महिने झाले तरी आम्हाला 1 रुपया अदागी केलेला नाही। सर्व कॉन्ट्रॅक्टर्स लोकांनी ग्रामीण विकासातील पायाभूत सुखसुविधा निर्माण करण्यासाठी इरिगेशन असतील, पाणी पुरवठा असतील, यांची पोटाला खीळ मारून आम्ही विकास कामं केली व शासनाने आमचा पुरेपूर विचार न केल्यामुळे आमचा राज्यातील एक सहकारी मित्र हर्षल पाटील या उमद्या तरुण कंत्राटदार पोराने आपली घराची आर्थिक परिस्थिती व काही स्वतःच्या घरादाराला विकासाला चालना मिळेल म्हणून शासनाची कामे केली व त्याचा भुर्दंड म्हणून 1,60 लाख रुपयाचं थकीत बिले जिल्हा परिषद प्रशासनाने व सीओनी यांनी बिले वेळेवर न केल्यामुळे तो आज आमचा बळी गेलेला आहे। व तीच परिस्थिती आमच्या इतर महाराष्ट्रातील सर्व 36 ते 36
जिल्ह्यापैकी त्यापैकी ते संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व कॉन्ट्रॅक्टर्स लोक हे आज निदर्शने आंदोलन करत आहोत. आत्मदहन करून टाकू. जर आम्हाला शासनाने आमच्या कामाचे पूर्ण देयके वितरित केले नाही तर येणारा काळ हा आमचा सणासुदीचा आहे. आम्हाला बँकेचे देणे आहे, स्टीलवाल्याचे, सिमेंटवाल्याचे, सब कॉन्ट्रॅक्टर लोकांचे आम्हाला पेमेंट करणे आहे. जर वेळेवर शासनाने आमचे थकीत बिले आम्हाला पूर्ण अदायगी केली नाही तर आम्ही राज्यातील सर्व पायाभूत सुखसुविधाचे कामे आम्ही ठप्प करणार आहोत व आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करणार आहोत.